हॅलो. नमस्कार ट्रेडर्स. मी तुमचा मित्र प्रशांत रेवे. सो डे टू डे ट्रेडिंग या प्लेलिस्टमध्ये आणि माझ्या स्नायपर ट्रेडर्स या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज काही ऑफिस क्रंचमुळे काही सुद्धा ट्रेड करायला मिळालं नाही, बट ज्यांनी कोणी लास्ट व्हिडिओ बघितला असेल 23rdचा अनालिसिस ऑन मार्केट, सो मी प्रिव्हियस काही डेजचे पॉईंट्स आपण डिस्कस करू की आपण काल काय सांगितलं होतं, काल काय आणि आज काय झालं त्याच्या अगेन्स्टमध्ये. मी म्हटलं होतं की एसबीआय लाईफ इन्शुरन्समध्ये की ह्या लेवलला काही सुद्धा नाहीये मार्केटला वर जाण्यासाठी थांबवायला, राईट. ही रेड कॅन्डल झाली कारण इथं रिटेलर्सना किंवा सेलर्सना ट्रॅप करण्यासाठी ही रेड कॅन्डल झाली, कारण एक रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्सला एक रेड कॅन्डल केली, सगळ्यांना ट्रॅप केलं, अजून काही सेलर्स उतरवले आणि मी म्हटलं होतं की बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल होणार आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये सेम तसं झालं, राईट. एचडीएफसी बघूया. एचडीएफसी मध्ये काय झालं. एचडीएफसी मध्ये रिटेसला स्टॉक आलेला आहे, ठीक आहे. रिटेसला येऊ शकतो, मे बी इथून परत डाऊन साइड येईल. आयसीआयसीआय बघा, रिटेसला आला, टच केला या सप्लाय झोनला, अगेन डाऊन. आयसीआयसीआय म्हटलं मी डाऊन साइड मुवमेंट आहे अजून माझ्यासाठी. रिलायन्स पण जर बघितलं तुम्ही, रिलायन्सनं पण एक पुलबॅक घेतला छोटा. लेट सी हा पुलबॅक हिथूनच रिॲक्ट करतोय का ह्या सप्लाय झोनच्या डेलीच्या, म्हणजे इथे एक सप्लाय झोन आहे तो, हिथून रिॲक्ट करतोय, ठीक आहे. बट रिलायन्स मध्ये अजून सुद्धा मी डाऊन साइड मुवमेंटच आहे. किती म्हणजे हे, हा जर समजा ह्या लेवलच्या वरती जाऊन क्लोजिंग दिली ना, तर मी म्हणेन की बाबा रिलायन्स मध्ये अपमूव्ह आलेले आहे, कारण हे एक मेजर सप्लाय झोन आहे ह्या लेवलला. मे बी की जर इथून त्याला वर जायचं असेल तर ह्याला तोडणं खूप गरजेचं आहे ह्या सप्लाय झोनला, सो तरच वरती जाऊ शकतो, ठीक आहे. सो स्टील नाव अजून तरी रिलायन्स मध्ये डाऊन साइड मुवमेंटच दिसते, कारण रेड कॅन्डल जर बघितलं तुम्ही प्रत्येक ठिकाणी डाऊन साइडच दिसते. देन आपण निफ्टी 50 म्हटलं होतं. निफ्टी 50 मध्ये काय चालू आहे डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये, सेम निफ्टी 50 मध्ये सुद्धा गॅप अप झाला, बट एक रिटेसला गेला असं मी म्हणेन. लेट सी, जोपर्यंत ह्याच्यावरती आहे 25,400 तोपर्यंत लेवल चांगले आहेत, पण एकदा का जर समजा ह्याच्या खाली आला ना, हा नक्कीच खाली येईल, मग ह्याला मग कोणी थांबू शकत नाही. आता ह्या मुवमेंटला एक असं पण दिसतंय की एक दोन डबल बॉटम पण क्रिएट झालेला आहे. जर समजा ह्याच्यावरती क्लोजिंग केली तर आपण निफ्टीमध्ये एक अपमूव्ह येऊ शकते, बट इट्स अ पॉसिबिलिटी. मार्केट सेंटिमेंट तर अजून तर तसे काही सांगत नाहीत की वरच गेला पाहिजे. बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टी बँक मध्ये सुद्धा एक रिटेस्ट झालेलं आहे. निफ्टी बँक मध्ये सुद्धा एक रिटेस्ट झालेला आहे. बट जेवढे लेवल सांगितले सध्या तरी काही त्यातले एक्झिक्यूट झालेत, म्हणजे हा मला ट्रेड करायला चान्सेस मिळाले नाही ती एक वेगळी गोष्ट, बट ही लेवल सांगितली होती की एसबीआय लाईफ इन्शुरन्स नाही थांबणार, राईट. आता उद्याच्या मार्केटसाठी आपला काय व्ह्यूज असला पाहिजे. सो आपण निफ्टी 50 ला जाऊ परत. स्पेलिंग चुकलं. निफ्टी 50 ला 1 आवरच्या टाइम फ्रेमला जाऊ, म्हणजे इथे आपल्याला कळून येईल की एक्झॅक्टली काय झालेलं आहे. निफ्टी 50 ला आपल्याला माहिती आहे की हा एक सपोर्ट झोन आहे, ठीक आहे. 25,400 हा एक राऊंड नंबर आहे आणि हा एक खूप चांगला सपोर्ट झोन आहे हा लेवलचा, आणि इथं मार्केटमध्ये खूपच चांगलं सपोर्ट घेतलेला आहे ऑलरेडी, ठीक आहे. या लेवलला 25,400 ला
1 आवरच्या टाइम फ्रेमला बघूया आपण. मेजरली हायर टाइम फ्रेम पहिल्यांदा बघत जावं कधी पण. हायर टाइम फ्रेम इट्स मस्ट आहे. ओके, काय दिसतंय मार्केटमध्ये? मार्केटमध्ये एक जसं बघितलं तर एक रिटेलर साठी एक ट्रेंड लाईन फॉलो झाली असं दिसते. ह्या लेवल पासून ते ह्या लेवल पर्यंत असं एक ट्रेंड लाईन मध्ये मार्केट चालू आहे असं दिसते. बट आपल्यासाठी ट्रेंड लाईन नाही महत्वाची, आपल्यासाठी हे महत्वाचं आहे की हा एक लो होता निफ्टीचा, ह्या लोच्या खाली क्लोजिंग आली, निफ्टी अप गेली. बट हा जो हाय तयार झाला होता त्याच्या वरती जाऊ शकली नाही. राईट, आता असं दिसतंय की ही जी लेवल आहे 25,900, ही लेवल कदाचित मला 4 आवर्सला जावं लागेल. 4 आवर्सला मला काही चांगला पॅटर्न दिसतोय का बघणार आहे मी. सेम तसंच पॅटर्न आहे, असा ट्रेंड लाईन इथे फॉलो झालेली आहे. आणि या 4 आवर्सला जरी बघितलं आपण, म्हणजे 2 रेड कॅन्डल जबरदस्त मोठे आहेत, आणि आपण म्हणू शकतो ना की ह्या बेसला ही कॅन्डल रिटेस्ट करण्यासाठी गेले. आता जर बघितलं आपण इथे 4 आवर्सलाच कन्सिडर करा, ह्या ग्रीन कॅन्डल मध्ये काय दिसते? एक वीक दिसते. परत ही हॅमर तयार झाली, ही वीक दिसते. आता इथे काय काय झालं असेल बघा तुम्ही. एक तर महत्वाची गोष्ट म्हणजे सपोर्टला आलेला आहे. सपोर्टला आल्यानंतर काही लोकांनी इथं बाय केलं असणार आहे. त्याचबरोबर ही ग्रीन कॅन्डल बघून सुद्धा लोकांनी बाय केले. बट इथं काय दिसते? एक हिडन सेलर्स ऍड झाल्यात असं दिसते. हिडन सेलर्स. ही जर हॅमर बघितली तुम्ही, उलटी हॅमर, ही खूप स्ट्रॉंग रेड कॅन्डल आहे, म्हणजे इथनं एक सेलिंग प्रेशर क्रिएट झालेलं असं दिसतंय. बट आता मार्केट काय करेल माहितीये काय? इथं काही बायर्सला ऍड केले, इथं सेलर्सने ऍड करणार, आणि मार्केट ह्याच्या वरती जाऊन मग खाली येणार असं करू शकतो. याचं रिझन काय? कारण इथे जेवढे सेलर्स ऍड होतील तेवढे सगळ्यांचे एसएल खाण्यासाठी, स्टॉप लॉस खाण्यासाठी इझी जाईल ना निफ्टीला. तुम्ही जर बघितलं इथं प्रत्येक कॅन्डल मध्ये विक केवढी आहे बघा, मोठ्या मोठ्या विक्स आहेत. बरोबर, ह्या लेवलला मोठ्या विक्स आहेत. आता इथे एक 15 मिनिटाचा झोन होता, या 15 मिनिटाच्या झोन पासून किती खाली आला हा? सॉरी, निफ्टी 50. हा एक ओरिजिन दिसतोय मला इथे, आणि हे खूपच चांगलं सेलिंग झालेलं आहे. हे स्ट्रॉंग सेलिंग झालेले आहे. ज्या अगेन्स्ट बाईंग झाली त्याच्या अगेन्स्ट सेलिंग खूप स्ट्रॉंग आहे. राईट. सो आता निफ्टी 50 साठी माझा उद्यासाठी व्ह्यू काय आहे? असं दिसतंय की खाली तर पडणार आहे निफ्टी, बट मुवमेंट अपमूव्ह दिसतात निफ्टीच्या, किंवा गॅप अप होईल इथे, परत असं काहीतरी स्ट्रक्चर करेल, परत गॅप अप होईल, असं मग खाली. किंवा डेलीला जर आपण बघितलं व्यवस्थित, डेलीला मला लोअर लोज क्रिएट झालेले दिसतात. लोअर लोज का म्हणते मी? कारण आपल्याला माहिती आहे लोअर लोज कसे तयार होतात, असे. राईट, लोअर लोज असे तयार होणार आहेत, आणि तेच आता सध्या इथे मार्केटमध्ये पण दिसते निफ्टी 50च्या. सध्या निफ्टी 50 काही सपोर्ट करत नाही या बाईंग साईडला. हे बघा ना, किती ग्रीन कॅन्डल झाली. ही तर बुलिश इंगल्फिंग कॅन्डल म्हणतो ना आपण याला. बुलिश इंगल्फिंग नंतर डायरेक्ट एक रेड कॅन्डल क्रिएट झाली इथे, आणि हे सगळं बाईंग इथं संपवले त्यानं, सगळं बाईंग संपवलं इथे डेलीलाच.
आणि जर तसं बघितलं तर ह्या ज्या रिटेस्टला बायर्स ऍड होणार हे हे त्रिवार सत्य. त्रिवार सत्य म्हणजे त्रिवार सत्य. मी सांगतो ना तुम्हाला. मी जर म्हणजे प्रोबॅबिलिटी अशी आहे की मी म्हणतोय तसंच होणार असं नाही, मी पण चुकू शकतो. बट प्रोबॅबिलिटी अशी सांगते की ह्या झोन पासून मार्केटनं रिॲक्ट केलं पाहिजे डाऊनसाइड मुवमेंटला, आणि शार्प डाऊनसाइड मुवमेंट येईल. सेम अशी जी रेड कॅन्डल झाली ना, अशीच परत रिटर्नला रेड कॅन्डल होईल. जर समजा ह्याच्यावरती क्लोजिंग दिली ग्रीन कॅन्डलने, तर इथं म्हणजे पॉसिबिलिटी सांगते, एक तर ह्या लेवल पासून परत खाली येणार, डाऊन साइड येणार. दुसरी गोष्ट इथं फेक ब्रेकआउट करेल, फेक ब्रेकआउट करून मग खाली येणार. फेक ब्रेकआउट तुम्हाला माहितीच आहे ना की कसं होतं, एक तर उलटी हॅमर तयार होते ना, तर एक ग्रीन कॅन्डल होते ना, तर दुसऱ्या दिवशी रेड कॅन्डल तयार होते. हा एक फेक ब्रेकआउट आहे. सो असे 2-3 फॉर्मॅट तर होण्याचे चान्सेस भरपूर आहे त्याच्यामध्ये. बट अजून सुद्धा निफ्टी डाऊन साइडच दिसते माझ्यासाठी. निफ्टी अजून सुद्धा डाऊन साइड आहे. निफ्टी अजून सुद्धा डाऊन साइड आहे. लेट्स सी निफ्टी बँक बघूया. निफ्टी बँकचं आपण स्ट्रक्चर बघूया. निफ्टी बँक रिटेस्टला तर गेलेला आहे या झोनला, बट अजून सांगता येत नाही मला निफ्टी बँक मध्ये काय होऊ शकतं. कारण काय आहे, निफ्टी बँक मध्ये जोपर्यंत 59 म्हणजे 60,000 ही जी लेवल आहे 60,000ची, हा जो सपोर्ट आहे ना, जोपर्यंत बँक सेक्टर ह्याच्यावरती आहे, टोटल ह्याच्या ज्या वरती ह्या झोन पाशी ना, तोपर्यंत अपमूव कंटिन्यूस आहे. म्हणजे मार्केट स्टेबल आहे, म्हणजे ह्याच्यावरती थांबू शकतं. जेव्हा एक लेवल्स तुटेल ना खाली 60,000च्या खाली, तर मग नाही सांगता येत. मग बँक निफ्टी सुद्धा खाली येणार, डाऊन साइड येणार. बँक निफ्टीसाठी आपण डाऊन साइडचे लेवल्स तर अजून काही मार्किंग केलेले नाहीत, बट लेटेस्ट मध्ये जेव्हा तो डाऊन साइड मुवमेंट द्यायला चालू करेल तेव्हा आपण त्याचं मार्किंग करूया. बट आत्ताच्या घडीला मी 1 आवरला जातो. लेट सी व्हॉट हॅपनिंग इन 1 आवर. बघा सेम स्ट्रक्चर झाले निफ्टी 50 मध्ये. इथे हायर हाय झाले ते दॅट इज फाईन. ओके, हायर हाय झाले ते दॅट इज फाईन. बट हा जो स्ट्रक्चर बघा आहे का बरोबर, ड्रॉप म्हणजे ही रॅली बेस ड्रॉप. ड्रॉप किती चांगला आहे बघा. ड्रॉप बेस ड्रॉप म्हणजे इम्पल्सिव्ह बेस इम्पल्सिव्ह, बेरिश इम्पल्सिव्ह. इंटरेस्ट एरिया झाला एक, इथे पण टच झालं. इथे पण टच झाल्यानंतर बघा डायरेक्ट डाऊनसाइड मुवमेंट आली, बरोबर. आता ही डाऊनसाइड उलटी हॅमर झालेली असताना ह्याच्यावरती सगळ्यांचे एसएल असतील, त्या सगळ्यांचे एसएल इथे खाल्ले. सगळ्यांचे एसएल जे खाल्लेत तिथंच आपली एंट्री झाली आहे बघा. इथे ह्या लेवललाच एंट्री. हा मी एंट्री घेतली नाही ते वेगळी गोष्ट आहे. एवढं प्रॉपर वेने ऑफिसमध्ये असताना नाही करता मिळत. ठीक आहे, परत एंट्री मिळाली. लेट्स से की आता इथे जरा साइडवेज गेल्यागत दिसते मला ह्या लेवलला. ही जी ग्रीन कॅन्डल झाली ही जरा चांगली झाली असं दिसते. ग्रीन कॅन्डल खूप चांगली झाली. बट ठीक आहे, लेट्स सी काय करते. रिजेक्शन तर आहे खूप चांगलं, रिजेक्शन तर आहे, कारण चांगलं सेलिंग झाले इथे, स्ट्रॉंग सेलिंग झाले. रिजेक्शन तर आहे. विल सी ऑन 4 आवर्स व्हॉट्स इट्स शोईंग. येस 4 आवरला. पण आता एक सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला एक ॲडव्हान्स ट्रेनिंग मध्ये चॅप्टर मध्ये आपण शिकूच. ॲडव्हान्स चॅप्टर मध्ये आपण अजून बरेचसे व्हिडिओज बनवणार आहोत. ठीक आहे, डिपेंड आहे बघा. समजा आता 15 मिनिटाला मी ट्रेड करतोय, 15 मिनिटाला ट्रेड केल्यानंतर ही कॅन्डल काय सांगते मला. ही कॅन्डल बुलिश इंगल्फिंग आहे. ऍग्री, येस ऍग्री. ह्या बुलिश इंगल्फिंग कॅन्डल मध्ये ही जी ग्रीन कॅन्डल झाली आहे त्याची क्लोजिंग बघा कुठे, त्याची क्लोजिंगच झालेली नाहीये, बरोबर. इथे क्लोजिंगच झालेलं नाहीये. आणि जसं तुम्ही बघताय या ग्रीन कॅन्डल नंतर बाईंग बघा किती स्लो 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 झाली. किती बाईंग स्लो इथे, म्हणजे बायर्स इथे इंटरेस्टेड आहेत की नाही. आणि ह्या ग्रीन कॅन्डल नंतर एक रेड कॅन्डल, म्हणजे इथं सेलर्सनं काय केलं, ट्राय केलं खाली पाडायला, इथे नाही पॉसिबल झालं. इथे ट्राय केलं सेलर्सने, पॉसिबल नाही झालं. मग काय केलं, ह्या
ह्याचा ह्याचा सगळ्यांचा एसएल खाऊन ही ग्रीन कॅन्डल वर आली. आता ही रेड कॅन्डल खाली का डाऊन साइड का आली आपल्याला माहिती आहे, कारण इथे एक 15 मिनिटाचा, सॉरी 1 आवरचा सप्लाय झोन होता, इंटरेस्ट एरिया होता, त्याला टच करून डायरेक्ट खाली आली इथपर्यंत. आता फिबोनाची मध्ये एक लेवल असते माहिती आहे तुम्हाला, कदाचित तुम्ही शिकला असाल. ही बरोबर बघा 0.5 0.6 ह्या लेवलला येऊन वरती गेलेली आहे. आता हा गोल्डन एरिया म्हटला जातो. ठीक आहे, मी आता काही सुद्धा म्हणजे कन्फ्यूज करत नाही, आपण गोल्डन एरिया वगैरे सोडून देऊया, आपण फक्त प्राइस ऍक्शन वरती भर देऊया. म्हणजे इथे ह्या 3 रेड कॅन्डल 3 सोल्जर्स बघून कोणी पण सेलिंग साईडला उतरणार. ठीक आहे, म्हणजे इथं येऊन ह्या लेवलचा ज्यांचा ज्यांचा एसएल असेल ह्याच्यावरती, त्या सगळ्यांचा एसएल ह्या ग्रीन कॅन्डलने खाल्ला बघा. राईट, आणि ही एकच कॅन्डल केली त्याने, ही एकच कॅन्डल केली. आता ही ग्रीन कॅन्डल एवढी स्ट्रॉंग बघून कोणतेही बायर्स रिटेलर्स काय करणार, हे ते उतरणार ह्या लेवलला. उतरणार का, कोणत्या साईडला, बाय साईडला. बट बट इथेच तर आपली एंट्री झाल्या कोणत्या साईडला, सेल साईडला. आपण इथं एंट्री घेऊन बसलेलो आहे. बट लेट सी हा ट्रेड एक्झॅक्टली कसा जातोय, कारण आता हा जो झोन झालेला आहे, हा झोन, ह्या झोनच्या वरती क्लोजिंग म्हणजे ह्याच्यावरती जाऊन जर म्हणजे आला तर थोडे चान्सेस आहेत की बँक निफ्टी ह्याच्यावरती जाण्याचे चान्सेस दिसतात मला. बट ज्या पद्धतीने एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये जरा स्ट्रक्चर झालं ना, त्या पद्धतीनेच इथे पण स्ट्रक्चर व्हायला पाहिजे जर ह्याला वर जायचं असेल तर. ऑलरेडी ह्या झोनची रिॲक्शन आलेली आहे, ह्या सप्लाय झोनची रिॲक्शन ऑलरेडी आलेली आहे. ठीक आहे, इथं जो सप्लाय झोन होता त्याची ऑलरेडी रिॲक्शन आलेली आहे. आणि आपल्याला चांगलंच माहिती आहे की रिॲक्शन जेव्हा येते तेव्हा जी रिटेस्टला जेव्हा येते आणि मग त्याच्यानंतर जी सेलिंग किंवा बाईंग होतं ते खूप स्ट्रॉंग होतं. इथे पण बघा, इथे सेलर्स ऍड झालेत, ह्या सेलरचा सगळ्यांचा एसएल खाल्ला, इथे सेलर्स ऍड झालेत. ठीक आहे, ही बुलिश इंगल्फिंग मॉर्निंग स्टार कॅन्डल झालेली आहे, म्हणजे कदाचित माझ्यासाठी काय असेल, म्हणजे प्रत्येक रिटेलरसाठी ही एक फसवी कॅन्डल आहे. ठीक आहे, ही मॉर्निंग स्टार म्हणतात ना याला, आपल्यासाठी ही मॉर्निंग स्टार नाहीये, आपल्यासाठी ही ह्या पॉइंटला फसवणारी कॅन्डल आहे. कारण हे मॉर्निंग स्टार बघून ना नंबर ऑफ रिटेलर्स इथे उतरतील, नंबर ऑफ रिटेलर्स ह्या पॉइंटला उतरतील रिटेल्सला. आणि ही ग्रीन कॅन्डल जरी तुम्ही बघितली, ही ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग इथे पाहिजे होती ह्या लेवलला, तर आपण म्हटलं असतं की येस दिस इज द व्हॅलिड बाईंग, एका हॉल्ट नंतर चांगलं बाईंग आलेलं आहे. मे बी असं पण असू शकतं की हे शेवटचे 15 मिनिटांनी, शेवटचे 15 म्हणजे 1 तास आणि 1 तास म्हणजे 2 तास, पण ह्या 2 तासामध्ये पण एवढी बाईंग आली नाही, ते पण शेवटी शेवटी. ही ग्रीन कॅन्डल, आता तुम्ही एक मार्केटमध्ये स्ट्रक्चर बघितलं का, 9:15 ते 10:30-11 पर्यंत थोडंसं मुवमेंट असतं, त्यानंतर कम्प्लीट स्ट्रॉंग असतं म्हणजे साईडवेज असतं, आणि बरोबर 2:30 ते 3:30 पर्यंत एकदम मुवमेंट वरती खालती होतं. हे सगळं रिटेलर्सना ट्रॅप करायलाच करतात ते. जाता जाता पोझिशन बनवून जायच्या, दुसऱ्या दिवशी त्या पोझिशन मध्ये फिरून यायचं आणि शांत बसायचं, असेच लेवल चालू आहेत. गोल्ड बिल्ड मध्ये असलं काय होत नाही बघा काय. ओके, निफ्टी बँक, एसबीआय लाईफ इन्शुरन्स मे बी अजून तो अपच जाणार. एसबीआय लाईफ इन्शुरन्स अजून हा अपवर्डच दिसतोय मला, कारण याच्यामध्ये मला अजून डाऊन साइड मुवमेंट तर काही दिसत नाही. डाऊन साइड मुवमेंट आपण कधी म्हणतो माहितीये काय, जर समजा एखादा झोन, एखादा डिमांड झोन, स्ट्रॉंग डिमांड झोन, विकली असेल डेली असेल, जर तोडून खाली आला तर आपण त्याला म्हणतो की येस, एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये किंवा त्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये डाऊन साइड मुवमेंट आलेली आहे. आता ह्या ठिकाणी 4 अवरला किती भारी डिमांड झोन येते, जर समजा ह्या लेवलला प्राइस आली तर मी बाय करेल ना. आता मला दिसतंय इथे 4 अवरला, इथे मी एंट्री ठेवतो ह्या लेवलला. फोर ओव्हरला दिसतंय,
आणि मी डायरेक्ट 15 मिनिटाला जातो. मला 15 मिनिटाला डायरेक्ट एंट्री काय भेटते का बघूया. 15 मिनिटाला तरी एंट्री तर भेटते, बट खूप वरती भेटते, प्रॉपर अशी एंट्री नाहीये. पण हा हा फ्लॅग अँड पोल टाईप काहीतरी होते, त्यामुळे हे थांबणार नाही असं दिसते मला. हे जाणार वर. बघा ना, किती जबरदस्त मुवमेंट झाले, स्ट्रॉंग मुवमेंट झाली. आणि अजून तर बुलिश मोमेंटम कंटिन्यू दिसते मला एसबीआय लाईफ मध्ये. रिलायन्स सांगितल्याप्रमाणे डाऊनसाइड मुवमेंट अजून कंटिन्यूस आहे माझ्यासाठी. रिलायन्स तेच पॉइंट्स तेच फिगर आउट केलेत आपण मागाशी पण. 1 आवरला जातो आपण. 1 आवर मध्ये अजून तसं बघायला गेलं तर हे एक फेअर व्हॅल्यू गॅप जे आहे तिथून रिॲक्ट झाली प्राइस. या ग्रीन कॅन्डलने असं दाखवले की बुलिश मोमेंटम आलेला आहे, आणि इथं जेवढं सेलिंग झाले ना त्याच्या अगेन्स्ट ही बुलिश मोमेंटम झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ कुठे ना कुठेतरी चांगलं बाईंग झाले, म्हणजे स्ट्रॉंग बाईंग झालेलं आहे. इव्हन की ह्या लेवलला अजून टच नाही झालं, ती एक वेगळी गोष्ट आहे. ह्या लेवलला जेव्हा टच होईल मे बी तिथून मग डाऊनसाइड मुवमेंट येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. भारी झोन तर मग सगळ्यात अपवर्डच आहे डेलीचा. या लेवलला तर काय अजून गेलेलं नाही. लेट सी, पण मी रिलायन्स साठी ही लेवल ही मिड लेवल इथेच वाट बघतोय. रिलायन्स इथे आला तर तिथे मी घेणार. आणि जर ह्या लेवलला ह्या बेसला ह्या सपोर्टला जर साईडवेज गेला आणि जर समजा त्याने एखादा सप्लाय झोन तोडला ना, 1-2 सप्लाय झोन, मग त्याच्या रिटेस्टला आपल्याला बाय करायचं आहे रिलायन्स. हे लेवल्स कायम लक्षात ठेवा रिलायन्स साठी. रिलायन्स आणि इथे हे स्ट्रक्चर बघा कसं झालेलं आहे. सेलिंग, ड्रॉप, साइडवेज, ड्रॉप, साइडवेज, ड्रॉप, साइडवेज. हे पॅटर्न कंटिन्यूस दिसते. पॅटर्न कंटिन्युएशन फॉर्म इथं झालाय. म्हणजे इथे पण सेम होणार. परत समजा जर उद्या साइडवेज गेलं ना तर मोठा ड्रॉप येणार डायरेक्ट इथे. मोठा ड्रॉप येणार. HDFC बँक हे हाय लिक्विडिटी स्टॉक आहेत म्हणून, आणि ज्याच्यामुळे निफ्टी आणि बँक निफ्टी अफेक्ट होते म्हणून मी हे स्टॉक्स बघतो. ठीक आहे. आणि इथे जर बघितलं तर HDFC बँक मध्ये जे बाईंग आले ते म्हणजे सेलिंग जे आले, सॉरी, सेलिंग खूप स्लो 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 यायला लागले. बट ठीक आहे, HDFC माझ्यासाठी निगेटिव्ह आहे. हे न आज कॅन्डल अशी जरी केली तरी माझ्यासाठी ही निगेटिव्ह आहे अजून. हा, लेट सी. बट काय होते, कारण आता जर हे सगळं स्ट्रक्चर जर बघितलं तर HDFC आता ह्या मोमेंटला इथे बघा कुठेतरी RSI डायव्हर्जन्स पण झाला असेल, बट हे थोडंसं साईडवेज जाण्याचं चिन्ह दिसतात मला इथं HDFC. इथं जर साईडवेज गेला देन वी कॅन से समथिंग इज हॅपनिंग हिअर. हा, जर ह्याच्या खाली आला, हा जर झोन तोडला ना तो खरंच इथे पण येणार आणि ह्या लेवलला सुद्धा येणार 840 ला. माझ्यासाठी 840 मध्ये लेवल खूप स्ट्रॉंग आहेत. 840 ही लेवल तर आहेच. 890 नाहीतर मग 840. ओके, सो दिस इज माय व्ह्यू ऑन उद्याच्या मार्केटसाठी. अजून तर मी न्यूज काय ऐकले नाही ट्रम्प साहेबांची, बट लेट्स सी व्हॉट्स हॅपनिंग. सो लेवल्स मार्क करा आणि लक्षात ठेवा लेवल्स काय आहेत काय नाही, ते त्या पद्धतीने ट्रेड करा. सो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या अनालिसिससाठी. ओके, नक्कीच मी माझं अनालिसिस नक्कीच शेअर करेन. जे मी अनालिसिस करून जे ट्रेड्स घेतलेत ते मी सकाळी टाटा गोल्डमध्ये पोझिशन पण टाकली होती, पण ऑर्डर कॅन्सल झाली कारण टाटा 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 मोटर नाही, सॉरी, टाटा गोल्ड ETF डायरेक्टच मोठा गॅपअप झाला, त्यामुळे मला पोझिशन म्हणजे मला इंटरेस्ट भेटली नाही, त्यामुळे आज झालं. नाहीतर गोल्डमध्ये माझं होतं, कारण गोल्ड थोडासा आता बाईंग मोडमध्ये आहे. कदाचित मी गोल्डमध्ये पण तुम्हाला आपण करू फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये आपण जेव्हा चालू करू ना, म्हणजे मी ऑलरेडी करतोच आहे, फक्त अजून रेग्युलर बेसिसमध्ये अजून फॉरेक्स ट्रेडिंग चालू नाही आहे. इव्हन मला इंडियन मार्केटमध्ये सुद्धा रेग्युलर बेसिसमध्ये करता येत नाही. ठीक आहे.
सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. ट्रेड करा, सेफ ट्रेड करा विथ डिसिप्लिन मॅनर आणि एंट्री घ्या स्नायपर सारखीच. थँक्यू. बाय.